उद्या शनिवारी जया एकादशी आहे। शनिवार 8 फेब्रुवारी या दिवशी जया एकादशी आली आहे। ही एकादशी माघ महिन्यात आल्यामुळे या एकादशीला माघ एकादशी असं देखील म्हणतात। प्रत्येक महिन्यात एकादशी येते आणि या एकादशीला वेगळं वेगळं महत्त्व असतं। या एकादशीचं देखील अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। उपाय अत्यंत प्रभावी आहे। या उपायाने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल। कितीही कठीण इच्छा असू द्या, अपूर्ण इच्छा असू द्या, पैशाच्या समस्या असू द्या, अडचणी असू द्या, कोणत्याही अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। हा उपाय तुम्ही जया एकादशीच्याच दिवशी करू शकतात आणि दिवसभरात हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकतात। या उपायासाठी तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहे। तुम्हाला 1000 तुळशीची पानं मिळाली तर तुम्ही 1000 तुळशीची पानं घ्या किंवा 108 तुळशीची पानं घेतली तरी चालेल किंवा एक तुळशीचं पान जरी तुम्हाला मिळालं तरी चालेल। एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नये, यामुळे आपल्याला पाप लागतं। त्याचप्रमाणे एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये, तुळशीला जल देखील अर्पण करू नये। तर बघा, शनिवारी जया एकादशी आहे, तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, तुमच्या आयुष्यात नवीन चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल। तर बघा, नेहमीप्रमाणे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी आणि चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय असते आणि आपण या दिवशी या पद्धतीने अंघोळीच्या पाण्यात हळद, गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ केली तर बघा, आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। आपल्याकडनं झालेल्या चुका, पाप हे नष्ट होतात आणि आपण दिवसभरात जे पण काही सेवा, उपाय करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। ज्यावेळेस आपल्यातील नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक बाधा या बाहेर जातील, त्याच वेळेस आपण केलेल्या उपायांचं आपल्याला संपूर्ण फळ मिळणार आहे। या पद्धतीने अंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराचं देखील एक शुद्धीकरण होत असतं। तर बघा, एकादशी असल्यामुळे आपण सकाळी आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे श्रीहरी भगवान विष्णू यांची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे। यांना अष्टगंध लावा, पिवळी फुले अर्पण करा, पिवळी वस्त्रे अर्पण करा, पिवळ्या कलरची फळे नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतात। भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र अतिशय प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्ही त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। यानंतर बघा, तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकतात। ह्या उपायासाठी तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहे। जर का तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवलेली नसेल तर तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं किंवा फुलं मिळतात त्या ठिकाणाहून तुम्ही अगदी 5 ते 10 रुपयात तुळशीची पानं विकत आणून घेऊ शकतात। ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे। देवघरात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, धूप दीप लावून घ्यायचं। जर का उपाय संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला एकादशी असल्यामुळे तुमच्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशी समोर देखील एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ज्यावेळेस आपण जे पण काही उपाय करतो त्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे, धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण उपाय करायचे आहे। यामुळे आपण केलेल्या उपायामध्ये एक सकारात्मकता निर्माण होत असते, एक पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपण जे उपाय करतो ते उपाय पूर्ण श्रद्धेने मनापासून केल्यास त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। आता बघा, आपल्याला ही तुळशीची पानं आपल्या हातात घ्यायची आहे। जर का तुमच्याकडे तुळस कमी असेल, एकच पान असेल तर तुम्ही एक तुळशीचं पान हातात घ्यायचं आहे आणि जर का तुम्ही 108 तुळशीची पानं घेतली असेल तर तुम्हाला एक तुळशीचं पान हातात घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्रनामावलीमधले तुम्हाला विष्णूंची नावं बोलायची आहे। एक पान घ्यायचं, एक नाव बोलायचं आणि हे पान तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं। दुसरं पान घ्यायचं, दुसरं नाव बोलायचं, पुन्हा हे पान अर्पण करायचं। असं तुम्हाला 108 तुळशीची पानं 108 वेळा हातात घेऊन 108 नावं बोलून तुम्हाला ते श्रीहरी भगवान विष्णू यांना अर्पण करायचे आहे। त्यानंतर नमस्कार करून तुमची जी पण इच्छा असेल की जी इच्छा आहे
ती पूर्ण होत नाही, कुठली अडचण असेल ती अडचण दूर होत नसेल, तर या गोष्टींसाठी, या अडचणींसाठी या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करायचा आहे. जया एकादशीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही उपवास जरी करत नसला तरी देखील तुम्ही सेवा ह्या करू शकतात. आता ही पानं तुम्ही संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पानं उचलून प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा तुम्ही ही पानं निर्मल्यामध्ये टाकू शकतात. पहा, जर का तुमच्याकडे एकच तुळशीचं पान असेल तर तुम्ही ते उजव्या हातात घ्या. 108 वेळा तुम्ही श्रीहरी भगवान विष्णूंची नावं घ्या आणि त्यानंतर हे तुळशीचं पान तुम्ही भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे. जर का तुम्हाला 1000 तुळशीची पानं मिळाली किंवा तुम्हाला 1000 विष्णूंची नावं घ्यायची असेल तर तुम्ही 1000 पानं याच पद्धतीने अर्पण करायची आहे आणि विष्णू सहस्रनामावलीमधले 1000 भगवान श्रीहरी विष्णूंची नावं घ्यायची आहे. किंवा 1 तुळशीचं पान असेल तर याच पद्धतीने 1 तुळशीचं पान हातात घ्या आणि संपूर्ण 1000 विष्णू सहस्रनामावलीमधले विष्णूंची नावं घ्या आणि शेवटी हे तुळशीचं पान भगवान श्रीहरी विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करा. आणि तुमची इच्छा तुम्हाला ही व्यक्त करायची आहे, ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. अडचण असेल तर अडचण दूर होऊ दे अशी म्हणायचं आहे. पैशाच्या समस्या असतील तर त्या सुटू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जी अडचण असेल ती तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांना सांगायची आहे. या दिवशी आपण जर का काही उपाय सेवा केल्या आणि ह्या सेवा आपण कंटिन्यू एकादशीला करत राहिलो तर बघा नक्कीच आपल्या ह्या इच्छा पूर्ण होतात, आपल्या अडचणी ह्या दूर होतात. कष्ट हे प्रत्येकाला करायचे आहेच, परंतु कष्टाला जर का नशिबाची साथ मिळत नसेल तर कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला हे उपाय करणं गरजेचं आहे. उपाय सेवा केल्याने आपल्याला बघा नाही त्याचा जर का फायदा झाला तरी आपलं नुकसान कुठल्याही प्रकारे होत नाही. एक प्रकारचं चांगलं कर्म, एक प्रकारची सेवा आपल्या हातातून घडत असते आणि आपल्या चांगल्या कर्माचा साठा हा आपला वाढत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास दिवसभरात तुम्ही 1 वेळा भगवान श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकतात. माता लक्ष्मीच्या सेवा तुम्ही करू शकतात. माता लक्ष्मीसमोर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात. यात लवंग, यामध्ये तुम्ही 1 लवंग, 1 हिरवी विलायची, 1 कापूर तुम्ही टाकू शकतात. तेलाचा दिवा लावला तर यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. तर असे छोटे छोटे उपाय आपण या दिवशी करू शकतो.